सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी सुरू आहे. 2023 मध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं होतं. मात्र उद्धव ठाकरे गटाने आयोगाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं. त्यामुळे आता जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला आणि शिवसेना नावाचा धनुष्यबाण पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे गेला, तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं पुढे काय होणार? एक शिंदे भाजपमध्ये विलीन होणार का? 2 म्हणजे स्वतःचा नवा पक्ष शिंदे काढणार का? आणि 3 म्हणजे शिंदेच्या शिवसेनेतील आमदार आणि खासदारांमध्येच मोठी राजकीय फूट पडू शकते का? महाराष्ट्राच्या राजकारणातला हा महत्त्वाचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. चला तर याच महत्त्वाच्या विषयाबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलूयात. नमस्कार, मी वैभव आणि तुम्ही पाहताय आवाज महाराष्ट्राचा. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. 2022 मध्ये शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दिलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पुढे या संघर्षाचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला, तो म्हणजे निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा. अर्थातच 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि शिवसेना हे नाव तसंच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देखील शिंदे गटाला देण्यात आलो. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने चांगलाच विरोध सुद्धा केला. शिवाय सर्वोच्च न्यायालयामध्ये या विरोधात आव्हान सुद्धा दिलं आणि यानंतरच सध्या ऑगस्ट 2026 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत. मात्र या प्रकरणात अजून अंतिम निकाल हा झालेला नाहीये. शिवाय शिंदे गटाची संपूर्ण बाजू देखील अद्याप मांडली गेलेली नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पुन्हा मिळणार अशा काहीशा चर्चा ज्या आहेत त्या सोशल मीडियावर सुरू झाल्यात सुद्धा पाहायला मिळतंय. पण जर खरंच समजा भविष्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द केला किंवा बदलला आणि शिवसेना नाव तसंच धनुष्यबाण उद्धव ठाकरे गटाकडे परतलं, तर एकनाथ शिंदे यांच्यापुढे काय पर्याय असतील हा प्रश्न महत्त्वाचा पडतोय. कारण गेल्या 4 वर्षात शिंदे गटानं स्वतंत्र राजकीय ताकद निर्माण केली आहे. मात्र त्या ताकदी